आज आमच्या शेतात आम्ही चिकन पार्टी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मोहन, मी, पवन या ठिकाणी सर्व साहित्य आणलेलं आहे. चिकन आता चूल बनवलेली आहे. पवन या ठिकाणी सरपणी आणलेला आहे. या काही क्षणात आपण रेसिपीला चालू करणार आहोत. ते आहे आपलं शेत. या ठिकाणी सोयाबीन लागवड केलेली आहे आणि आपला हा आहे ऊस. ऊस कसा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चूल करण्यासाठी आता मोहन दगड सापडून आणत आहे. शंतनूनेही एक दगड आणलेला आहे. चूल बनवण्याची तयारी या ठिकाणी चालू आहे. पवनही आता चूल बनवण्यासाठी एक दगड घेऊन आलेला आहे. त्याच्या मागे मोहन. शंतनू आला. पवन आता चूल बांधत आहे. गावरान पद्धतीने या ठिकाणी चूल तो बांधत आहे. हे शंतनू आणि मोहन या ठिकाणी सरपण घेऊन आलेले आहेत. पवननेही या ठिकाणी चूल बनवली आहे. मित्रांनो, आता पवन या ठिकाणी पातेल्याला माती लावत आहे. पातेल्याला माती लावणं ही खूप जुन्या काळापासून आलेली रीत आहे. पातेल्याला माती लावल्यानंतर पातेलं हे काळं होत नाही, याच्या मागचा उद्देश आहे. बस मोहन या ठिकाणी आता कामाला लागलेला आहे. या ठिकाणी तो भाजीसाठी कांदा कापत आहे. तर या ठिकाणी आणलेलं चिकन चांगलं स्वच्छरित्या धुवून घ्यायचं आहे. या ठिकाणी पवन चिकनला चांगलं धुवून घेत आहे, स्वच्छ करून घेत आहे. त्यासोबत शंतनूही त्याचं मदत करत आहे. आता आपण चिकनला हळद, अद्रक या ठिकाणी सगळं लावून घेत आहोत शिजवण्यासाठी. पवन काय आहे ते? हळद, अद्रक, लसूण हे सगळं मिक्स करून चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतल्यानंतर त्याची वेगळी टेस्ट असणे लागते. त्यासोबत मीठ या ठिकाणी पाहून टाकत आहे. आता आपण हळद टाकून घेतलेली आहे. अद्रक टाकून घेतलेलं आहे. आणि 5-10 मिनिट त्याला मॅरिनेट करण्यासाठी सोडून पवन, मोहन मंडळी या ठिकाणी आता चुलीवर पातेलं ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी रेसिपीला पुरेपूर अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी पवन पातेल्यामध्ये तेल टाकत आहे. या ठिकाणी पवन आता पातेल्यामध्ये तेल सोडत आहे. या ठिकाणी आता पातेल्यामध्ये कांदा टाकण्यात येत आहे. मोहननी कांदा टाकलेला आहे. या ठिकाणी चांगल्या रीते कांदा मिक्स करून घेतला जात आहे. 1-2 मिनिटात कांदा चांगला परतून घेऊया. कांदा चांगला परतून या ठिकाणी पवन घेत आहे. चुली या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या रीतीने अशी पेटलेली आहे. कांदा चांगल्या रीतीने असा लाल होईपर्यंत मिक्स केल्याने त्याची टेस्ट वेगळीच राहते. या ठिकाणी कांदा चांगल्या रीतीने परतल्यानंतर या ठिकाणी आता चिकन हे पातेल्यामध्ये सोडले जात आहे. या ठिकाणी आता चिकन चांगल्या रीतीने मिक्स करून घेतले जात आहे. बरं का मग बस या ठिकाणी आता चिकनमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. आता चिकन मॅरिनेट केलेलं चिकन या ठिकाणी आता टाकलेलं आहे. आता मस्त याला हलवून घेऊ, एक जीव करून घेऊ. या ठिकाणी पवन आता त्यावर झाकण ठेवत आहे. लहान पडलेला आहे. तर या ठिकाणी शिजवून घेतले जात आहे. वरी पातेल्यावर ज्या ठिकाणी प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. खालचं पाणी झाल्यानंतर वरचं गरम झालेलं पाणी चिकनमध्ये टाकायचं. त्यामुळे चिकन चांगल्या रीतीने शिजल्या जातं.
चिकन शिजवल्यानंतर या ठिकाणी मराठवाडी स्पेशल गावरान चिकन रस्सा तयार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे. आम्ही मसाला आणलेला हा आहे रवी मसाल्याचा चटपट मसाला. त्याचबरोबर सुहाना मटन मसाला, चिकन मसाला 24 कॅरेट या कंपनीचा अतिशय प्रसिद्ध असा 24 कॅरेट चिकन मसाला. त्यावर हा आहे आमच्या माजलगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असा मामा भांजे मंत्री मसाला. गेल्या अनेक वर्षांपासून हा माजलगावमध्ये असा फेमस असा हा एक मसाला आहे. हा आहे बघा मामा भांजे मंत्री मसाला माजलगाव. तर त्यानंतर आपण टाकत आहोत वेसूर रस्स्याची पातळी घट पातळ करण्यासाठी तो टाकला जातो. आता रस्सा करण्यासाठी पातेल्यामध्ये या ठिकाणी सोयाबीन तेल टाकण्यात आलेलं आहे. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, या ठिकाणी अद्रक लसूण पेस्ट चांगल्या रीतीने या ठिकाणी मिक्स करून घेतली जात आहे. त्यानंतर खोबरा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. खोबरा किस तो या ठिकाणी मिक्स करून घेतले जात आहे. या ठिकाणी चांगलं अद्रक लसूण पेस्ट, खोबरा किस या ठिकाणी मिक्स करून घेतला आहे. तर यामध्ये मसाले टाकण्यात येत आहेत. या ठिकाणी मंत्री मसाला टाकला आहे. त्याचबरोबर रवी चटपट मसालाही या ठिकाणी टाकलेला आहे. त्याचबरोबर तो मिक्स करून घेतला जात आहे. यानंतर आता बाकी राहिलेले सर्व मसाले आपण यामध्ये टाकलेले आहेत. या ठिकाणी पवन ते सर्व मसाले मिक्स करून घेत आहे. टाकणं बाहेर थोडं पाणी टाकणं. या ठिकाणी आता त्या ग्रेव्हीमध्ये थोडा आळणी रस्सा या ठिकाणी टाकला जात आहे. आळणी रस्सा टाकल्यावर जरा रस्सा चांगल्या प्रकारे लागतो. सर्व मिक्स करून घेतलं जात आहे. या ठिकाणी रस्त्यामध्ये आता थोडं प्रमाणात पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे. ग्रेव्ही आहे ती मसाल्याची सर्व मिक्स करून घेतली जात आहे. ठिकाणी आता ग्रेव्ही चांगली मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी मध्ये चिकन टाकण्यात येत आहे. या ठिकाणी आता चिकन त्यामध्ये टाकलं जात आहे. यामध्ये आता त्या ग्रेव्हीमध्ये चिकन टाकलेलं आहे. इसळ पाणी टाकून ठिकाणी आता मटण त्यामध्ये मंडळी नमस्कार. या ठिकाणी आज आम्ही चिकन रस्स्याचा बेत केला होता. शेतात आलो होतो. पवन, मोहन, शंतनू आणि मी या ठिकाणी सर्व नियोजन केलं होतं. या ठिकाणी मस्त झणझणीत रस्सा आम्ही तयार केलेला आहे आणि या ठिकाणी बेत ठेवला आहे आणि याच्या तुम्हीही जेवायला या आणि आम्ही या ठिकाणी कार्यक्रम चालू केला आहे.